आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. ताई, तुझी ही 24 तास रडायची जी सवय आहे ना, त्यामुळे काहीच प्राप्त होणार नाहीये. अगं मग मी काय करू? त्यांना रडव ज्यांच्यामुळे तुझी ही अवस्था झालीये. अगं ऐक, त्या विजय आणि भारतीला मी खडसावून आले ग. आणि तू सुद्धा गेली होतीस ना, पण काय झालं? झालं हे की ते नवरा बायको आता सुखाने नाही राहणार. आणि जो मी फासा विजयवर फेकलाय ना, त्यानंतर तर त्या भारतीचा कुंकू लवकरच पुसलं जाईल. अगं ज्योती, ह्या गोष्टींमुळे त्यांना होणारी फाशी टळणार नाहीये ग. आता तेच होणार जे कायद्याने योग्य असणार. अच्छा, तर आता तू सुद्धा इतरांसारखंच बोलायला लागलीस? हा नाही ताई, मी फक्त एवढंच सांगतेय की जेव्हा भाऊजी होते तेव्हा तू कुठे सुखी होतीस. अगं भले मी सुखी नव्हते, पण कमीत कमी डोक्यावर छत तरी होतं माझ्या. आणि तुला काय वाटतं, हे इथे नसताना हे लोक मला इथे राहू देतील? अगं धक्के मारत बाहेर काढतील मला. नाही काढलं, आणि जर काढलं तर संपत्तीचा हिस्सा द्यावा लागेल. मी तुझ्या सासऱ्याला समजून सुद्धा घेते आणि समजावते सुद्धा. माहित नाही माझ्या नशिबात काय लिहिलंय. ताई, तू फक्त रडायचं सोडून दे. आता ह्या घराचा विनाश माझ्या हातात लिहिलाय. हे बघ ज्योती, या घरातल्या लोकांना मी खूपच चांगली ओळखते. खूप चालाक लोक आहेत हे. स्वतःच्या फायद्यासाठी हे काहीही करू शकतात. तू फक्त एक गोष्ट नीट लक्षात ठेव. तुला ह्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे दर्शवायचंय की तुझ्यासोबत जो अन्याय झालाय त्या अन्यायाला कारणीभूत आहेत विजय आणि भारती. अगं यामध्ये पण काही शंका आहे का? आत्ता ही गोष्ट घरामध्ये, जेव्हा मी ही गोष्ट बाहेर घेऊन जाईन तेव्हा या घराच्या गाभाऱ्याला धक्का लागेल. अच्छा, जर या घराच्या गाभाऱ्याला मी धक्का पोचवला नाही तर माझं नाव सुद्धा ज्योती नाही. असं काय करणार आहेस तू? ते तर वेळच सांगेल. विजय, भारती, कुठे होतीस तू? आणि किती रात्र झालीये? सॉरी, ते ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये थोडा उशीर झाला. सभा होती तर कळवू शकली असतीस. फोन करतोय तर फोन लागत नाहीये. अच्छा सॉरी बाबा, कान पकडून माफी मागते. फोनसाठी तिकडे नेटवर्क सुद्धा येत नव्हतं आणि एवढा उशीर होईल हे माहीत नव्हतं. आय एम सॉरी. विचार करून माझ्या मनात किती वाईट साईड शंका येत होत्या. तुला त्याची काही कदरच नाहीये. अच्छा, एवढे घाबरला होता तुम्ही? जर मला काही झालं असतं तर चांगलंच होतं. कमीत कमी तुमच्या मागची ही पीडा तरी गेली असती. असं काय बोलतेस तू? अहो, एवढे गंभीर का होत आहे? मी तर मस्करी करत होते.
एवढ्या गंभीर गोष्टीला तू मस्करी म्हणतेस? जेव्हा मला बाहेर जावं लागेल आणि तुला वाट पाहावी लागेल ना, तेव्हा समजेल तुला. अच्छा सॉरी बाबा, तुम्ही खरंच गंभीर झालात. कान पकडून उठा बशा काढू का? आता कामच असं आहे की वेळोवेळ ही होतेच. आता तुम्ही असं कराल तर कसं चालेल? उद्यापासून मला सांगितल्याशिवाय कुठेच जायचं नाही तू. ठीक आहे साहेब. अच्छा तुम्ही हे सांगा की तुम्ही जेवलात की नाही? तुझ्याशिवाय जेवलो आहे का कधी? हो माझ्या आदर्श पती देवा. तुम्हाला माहितीये आज ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये एक आजी भेटली आणि त्यांच्याकडून मी समजून घेतलं की एक आदर्श पत्नी बनण्यासाठी काय करावं लागतं. अच्छा. त्यांनी सांगितलं की देवानंतर ह्या पृथ्वीवर आपल्या पतीला परमेश्वर समजलं पाहिजे. सासू सासरे जे तुमच्यावर रागवले त्यांची सेवा करा आणि काहीही झालं किंवा कोणताही अन्याय झाला तरी गप्पच राहायचं. वा, काय चांगली गोष्ट आहे. स्त्रीला जनावर बनवण्यासाठी किती सुंदर उपाय आहे हा. खरंच कधी कधी तर समजतच नाही की ही शिकवण फक्त स्त्रियांनाच का दिली जाते. भारती माहितीये का, आज माझ्यासोबत पण एक कमाल झाली. काय झालं? जेव्हा मी तुझी वाट पाहत होतो ना, तेव्हा एक फकीर बाबा इकडून चालले होते. काय गात होते ते, आणि इतकं सुंदर गाणं आणि त्याचे शब्द इतके चांगले होते. आता तरी मिळून सर्व बोला. खरंच खरंच असं घडलं तर? घडेल, नक्की घडेल. अगं एवढं खोकू नकोस. अगं काय करतेस? घे औषध 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 पिऊन घे. पाणी तरी पी. का हट्ट करतेस? सोडा मला. बोलायचं नसेल तर बोलू नकोस, पण स्वतःची तब्येत तर सांभाळ. नाही घ्यायचंय मला औषध. चला, निदान तू बोललीस तरी. आम्हाला वाटलं होतं तू कधी बोलणारच नाहीस. माझं काय, माझं तर प्रत्येक वचन, प्रत्येक शपथ नेहमीच तुटते. पण तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःच्या गोष्टीवर ठाम राहता. हे बघ बाई, आम्ही आमच्या सुपुत्राला डोक्यावर बसवू शकतो, आमच्या कुपुत्राला नाही बसवू शकत. एक गोष्ट लक्षात ठेवा, नीट ऐका माझं. जर माझा मुलगा घरी आला नाही ना, तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. अरे शुभ बोल. तू सुद्धा जिवंत राहशील आणि मी सुद्धा. कोणीही मरणार नाही. घे औषध पिऊन घे. मी सांगितलं ना नाही घेणार म्हणून. हट्ट नका करू. एकदा सांगितलं ना नाही घेणार, मग नाहीच घेणार. औषध खाऊन बरं वाटू दे, मग आपण विचार करू. खरं बोलताय ना? हा? नंतर पलटणार नाही ना तुम्ही? का? मी का पलटेन? बरं मला एक गोष्ट सांग, तू ज्या मुलासाठी जीव द्यायला निघाली आहेस त्याने कधी तुझी काळजी घेतलीये? कधी तो आलाय तुझ्या जवळ? अहो कसा येईल? तुम्हीच त्याला तुमची शपथ घातली होती ना. ज्या प्रकारे अपमान करून त्याला बाहेर काढले ना, तो काही स्वतःहून येणार आहे का? म्हणजे तू मला आपल्या मुलासमोर कमी लेखू इच्छितेस? आता काय सांगू तुम्हाला. वडील तसेही फळ देणाऱ्या वृक्षासारखे असतात, ज्यांचा स्वभावच झुकणं असतो. पण एक गोष्ट सांगून ठेवते की आता मी फक्त औषध सोडलंय. जर तुम्ही माझ्या मुलाला परत आणलं नाही ना, मग तुम्ही बघा, मी अन्नाचा एक कणही पोटात नाही घेणार. सगळ्याचा त्याग करीन मी. आता आम्ही जिवंत असेपर्यंत तर तू काहीच नाही सोडू शकत. अगं तू तर ती कोणती राजा दशरथाची राणी होती, काय नाव होतं तिचं? कैकई सारख्या रुसून बसला. मला वाटतं तुम्ही तुमचं म्हणणं खरं करूनच घेणार. तुमच्या हट्टासमोर मला माझं वचन बहुतेक मोडावंच लागणार. हे बा, तुम्हाला तर गमावू शकत नाही. घ्या औषध घ्या. आणखी प्या, आणखी. या गोळ्यांसोबत जास्त पाणी प्यायचं असतं. बस खूप झालं आता. पण हे बघा, आपल्या वचनापासून पळ काढू नका. हं? दे.
काय झालंय? काही बोलायचंय का? संकोच का करतेस? दादा, मला तर काहीच समजत नाहीये की तुम्ही एवढे बदललात कसे. मी बदललो आणि जग सुद्धा बदललंय. मी तर होतो तिथेच आहे. जगाला बदलताना पाहिलंय मी दादा, पण ज्या व्यक्तीचा आपल्या मुलीला पाहिल्याशिवाय दिवस सुरू होत नव्हता, ती व्यक्ती इतकी कठोर कशी होऊ शकते? तू सुद्धा मलाच दोष देतेस. माझीच चूक आहे का? मी चुकीचं बोलत नाहीये दादा, पण तुम्हाला कधी भारतीची आठवण आलीच नाही? तुम्ही काही शोध घेतला नाही तिचा? त्या मुलीला जाऊन सांग की ती मेली आहे माझ्यासाठी, आणि ह्याचा एकच अर्थ होतो की ती मेली आहे माझ्यासाठी. रागात बोलणं आणि खरं बोलणं यामध्ये फरक असतो दादा. पण तुम्ही तर हे खरंच मानलंय की ती मेलीये. मग काय करू? मी सुद्धा विष पिऊन मरून जाऊ का? मग तुम्ही तिला कधीच माफ करणार नाही का दादा? मी उभ्या आयुष्यात कधीच असं काम केलं नाही ज्यामुळे शर्मेनं मान खाली जाईल. माझे काही आदर्श आहेत, काही नियम आहेत. हो, आणि भारतीने त्याच्यावर आहुती सोडलीये. अगं, ज्या मुलीमुळे तिच्या बापाला समाजात शर्मेनं मान खाली घालावी लागते, यापेक्षा अजून अपमान काय असू शकतो? दादा, तुमच्या आदर्शांना मी काय सगळेच मनापासून प्रणाम करतात, पण हे जग तुमच्या आदर्शांवर तर चालत नाही ना दादा. म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? यामध्ये भारतीचा काहीच दोष नाही? दोष भारतीचा नाहीये दादा, दोष आहे या देशाचा, या समाजाचा आणि ह्या गावाचा. हे सगळं बोलून तू माझं सांत्वन करायचा प्रयत्न करू नकोस. हे सगळं बोलून तुला दर्शवायचं काय आहे? एक बाप आपल्या मुलीच्या सुखाशिवाय अजून काय विचार करतो? पण क्षणभराचा आनंद आयुष्यभराचं रडणं व्हावं ही माझी इच्छा नाही. फक्त समाजाच्या भीतीने तुम्ही तुमच्या मुलीला आशीर्वाद दिला नाहीत? एवढ्या दिवसापासून माहिती घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही की ती जिवंत आहे का मेली? तारा, काय चुकीचं बोलतेय मी दादा. बरं, ती एक दिवस आली होती मला भेटायला, पण मी दरवाजा तिच्या तोंडावर बंद केला. कारण तुमच्या मनात प्रेम त्या भावना उरल्याच नाहीये दादा. ठीक आहे, तुम्हाला जे बरोबर वाटलं ते तुम्ही केलं आणि तेच करत राहा, पण मला भारतीला भेटण्यापासून, तिचा शोध घेण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. हॅलो. हा लल्लो. अरे बहिणाबाई, अगं तू तर एकदम विसरलीस आम्हाला. अगं आम्हाला तुझी खूप गरज आहे बघ. ये घरी, ताबडतोब तिकीट काढ. हॅलो. अगं फार मोठ्या धर्मसंकटात सापडलोय आम्ही. अरे आता आम्ही काय सांगू काय काय घडलंय मध्यंतरी. अगं विकी तुरुंगात गेलाय, आणि मग आपल्या विजय बाळाने बंड केलं, त्याला घराबाहेर काढलं, आणि तुझी वहिनी घरामध्ये कौशल्या देवी आजारी पडली आहे. अगं तू इकडे आलीस ना की सगळं बरोबर होईल. आलं का लक्षात? हा, ताबडतोब तिकीट काढ. ये इथे. शाबास, सुखी राहा. हा. विजय, जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. मी तुम्हाला अडवणार नाही. मला काहीच कळत नाहीये भारती. ही गोष्ट तर माझ्या सुद्धा लक्षात येत नाहीये. तुम्ही कोणत्या गोष्टीचा गुंता सोडवता आहात? त्या तुमच्या आई आहेत, आजारी आहेत. कदाचित तुमची गरज असेल त्यांना. मी त्या घरात कसा जाऊ शकतो भारती? बाबा मला घरात येऊ तरी देतील का? अहो, तो वेगळा मुद्दा आहे विजय. अशा परिस्थितीत मला नाही वाटत तुम्हाला पाहून ते काही वाईट साईट बोलतील. तुम्ही जाऊन तर बघा, कदाचित तुम्हाला माफ करतील. तू त्यांना नाही ओळखत. मोडेन पण वाकणार नाही असा स्वभाव आहे त्यांचा. कदाचित मी त्यांना ओळखत नाही, पण मी
अशा प्रकारे तुम्हाला अस्वस्थ नाही पाहू शकत. बघा तुम्ही मनातल्या मनात किती कुडताय. जर तुम्ही माझ्यामुळे काळजीत असाल तर माझी काळजी करू नका. विजय, मला चांगलंच माहितीये आईशिवाय या जगात कोणतीच गोष्ट मोठी नसते आणि उद्या ह्यासाठी आपल्याला पश्चाताप करावा लागेल. तुला ही गोष्ट कोणी सांगितली की आईची तब्येत बरी नाहीये? ज्योतीने आज सकाळी रस्त्यात भेटली तेव्हा बरंच काही उलटसुलट बोलत होती. जाऊ दे, आता त्या गोष्टींना काहीच अर्थ नाहीये. तिने सांगितलं आणि तू मान्य केलंस? मी पण काय इतका सिरियस होतोय. हा, पण ती खोटं का बोलेल? ते पण आईच्या आजारपणाविषयी. पण ती खरं तरी बोलली आहे का? तिच्या तर प्रत्येक बोलण्यात खोटेपणा असतो. राईचा पर्वत करणं हे तिच्याकडनं शिकावं. हे बघा विजय, माझं म्हणत असाल तर ती मला खूप वाईट साईड बोलली, पण तुमच्या आईच्या आजारपणाविषयी मला नाही वाटत ती खोटं बोलली असेल. तुम्ही माझं ऐका, तुम्ही काही दिवसांसाठी तिकडे जा, आईंना भेटून तर या. ही बातमी खरी आहे का खोटी याचा छडा तर मी लावेनच. तू काळजी नको करूस. पण भारती, आज मी तुला एक वचन देतो. मी जेव्हा केव्हा त्या घरात जाईन त्या अगोदर पहिला प्रवेश तुझा होईल. तुझ्याशिवाय त्या घरात मी कधीच जाणार नाही, हे वचन देतो मी. हे पहा विजय, मला वाटतं तरी पण तुम्ही एकदा घरी जाऊन यावं. उद्या तुमच्या घरातले आणि गाववाले असं नको बोलायला की मी आई मुलाच्या मध्ये आली. बाकी तुम्हाला जे योग्य वाटेल, तुम्ही जो पण निर्णय घ्याल तो विचार करूनच घ्याल. मला थोडंसं काम आहे, मी जाऊन येऊ. आई, मी तुमच्यासाठी खिचडी बनवलीये, चला थोडं खाऊन घ्या. कोणी सांगितलं तुला खिचडी बनवायला? मला काहीच खायचं नाहीये. आता तुम्ही अशा प्रकारे खाणं पिणं सोडलं तर तुमची तब्येत अजूनच खराब होईल आई. मग ठीक आहे ना, होऊ दे तब्येत खराब. आता कुणाला गरज आहे माझी या घरात? आता माझी या घरात कोणाला गरज आहे का? तरी पण मी या घरात राहतीये ना. हे बघा, प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत जगावंच लागतं. जगण्यासाठी सुखाची सुद्धा गरज असते ना. एक मुलगा तुरुंगात गेलाय, दुसऱ्याला घरातून काढून टाकलंय. बघ, मला 2 मुलं आहेत, पण मुलांशिवायच जगतेय मी. उणीव तर प्रत्येकालाच भासतीये, पण कोणी काहीच करू शकत नाहीये. ते म्हणतात ना की एक मासा पूर्ण तलावाला खराब करू शकतो, तसं त्या भारतीने आपल्या पूर्ण घरातलं वातावरण खराब केलंय. का दोष देत असतेस तिला? बरं सांग, तुझे बाबा कुठे गेलेत? आत्ताच मी त्यांना जेवण वाढून आले आणि तुमच्यासाठी पण खिचडी बनवलीये. आता सगळं काम मलाच करावं लागतं, भले माझी इच्छा असो किंवा नसो. मी बोलवू का बाबांना? नको. याचा अर्थ हे गेले नाहीत विजयला आणायला ना. खोटी आशा दाखवली मला की मी दिलेलं वचन मोडेन, त्याला घेऊन येईन. आता असं वाटतंय की विजयला न पाहताच डोळे मिटावे लागणार. आई, तुमचा जीव तर त्या विजय भाऊजी आणि भारतीमध्येच अडकलेला आहे. मी इथे खिचडी ठेवलीये, भूक लागली की खाऊन घ्या. अगं सुनबाई, काय झालं? सुनबाई का अशी तडकाफडकी निघून गेली? हा? बस आता हेच बघणं नशिबात लिहिलंय ना, आणि तेही फक्त तुमच्यामुळे. अगं, खरं सांगू, आता जगण्याची इच्छाच नाहीये. औषधं खाणार नाहीस, खिचडी खाणार नाहीस, तर मग जगण्याची इच्छा कशी निर्माण होईल? कमाल करतेस कौसल्या. आणि तुम्ही शब्द दिला होतात ना, माझी प्रत्येक गोष्ट ऐकाल. आता काय झालं मग? माझी छोटीशी इच्छा पूर्ण करू शकला नाहीत तुम्ही. माझं मेलेलं तोंड बघायला थांबलात का इथे? मरो तुझे वैरी. तुम्हीच सांगितलं होतं ना की तुम्ही तुमचं वचन मोडाल आणि विजयला घेऊन याल. मग का नाही आणत आहात? का नाही जात आहात? खिचडी खाऊन घे, मी जातोय. तुझ्या कार्ट्याची आरती ओवाळायला. कार्ट्यासाठी तर जीव सुद्धा देशील, पण नवऱ्याने मुलासमोर गुडघे टेकले तरी चालते, त्याचं तुला काहीच वाटणार नाही.
नमस्कार विजय दादा. नमस्कार पंडितजी. कसं येणं झालं? काही काम होतं का? अहो दादा, तुम्हाला सरपंच साहेबांनी बोलवलंय. कोणी? अहो तुमच्या बाबांनी. ते रस्त्याच्या कडेला बागेत उभं राहून तुमची वाट बघतायत. आता तुम्ही कसला विचार करताय? त्यांनी तर मला हाच आदेश दिलाय की मी तुम्हाला माझ्या सोबतच घेऊन यावं. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. ह्या घरामध्ये या घाणीला अजिबात थारा नाही. जर ही इथे राहिली तर तुला माझं मेलेलं तोंड बघावं लागेल. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व